विश्व वंदनीय तथागत सम्यक समृद्ध त्यांच्या स्वैक्याचा धम्म त्या धम्मावर आरूढ असणारा भिक्खू संघ या 3 रत्नांना माझा पंचांग प्रणाम. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रती संपूर्ण जीवन समर्पित बुद्ध वंदना संघ बुद्धविहारातील सर्व उपस्थित उपासक उपासिका पालक तथा बालिका यांच्या प्रती मंगलमैत्री मंगलभाव. आज आपण भगवान बुद्धाने जी विचारधारा आपल्या पुढे मांडलेली आहे ठेवलेली आहे त्या विचारधारेबद्दल आपण या ठिकाणी विचार करूया. भगवान बुद्धाने मानवी जीवन हे कर्माने सुखी आणि कर्माने दुखी या 2 गोष्टीची जाण करून दिली की जर तुमच्या जीवनामध्ये सुख येत असेल तर त्याला कारण तुमचे कर्म आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये जर सुख येत असेल तर ते तुमच्या कर्माचा परिणाम, म्हणजे सुखही तुमच्या कर्माचा परिणाम आहे आणि दुःखही तुमच्या कर्माचा परिणाम आहे. तर या जगामध्ये जे लोक जीवनामध्ये सुख आणि दुःख अनुभवतात तो त्यांच्या कर्माचा परिणाम आहे, कर्मामुळे. तर बुद्ध एका ठिकाणी उपदेश करतात दशधम्मसूत्रामध्ये की कम्म योने कम्म बंधू कम्मपटी सरणा कम्मदायादू, म्हणजे आपण जे जे काही कर्म करतो ते वारसाप्रमाणे आपल्यासोबत राहतात, ते आपले आईवडील बनतात, ते आपले बंधू भगिनी बनतात, आपले ते वारसदार बनतात. तर इथे कोणत्या कर्माने कोणता विपाक आपल्या जीवनामध्ये येणार याची जाणीव भगवान बुद्धांनी आपल्याला पंचशिलेच्या प्रत्येक शिलाची जाणीव करून देऊ की जर तुम्ही पंचशिलेच्या शिलाचं उल्लंघन केलं, 5 शिलाचं उल्लंघन केलं तर पहिल्या शिलाचं उल्लंघन केलं तर तुम्हाला कोणता विपाक मिळणार आहे, दुसऱ्या शिलाचं उल्लंघन केलं तर कोणता विपाक मिळणार आहे, तिसऱ्या शिलाचं उल्लंघन केलं तर कोणता विपाक मिळणार आहे, 4थ्या शिलाचं उल्लंघन केलं तर कोणता विपाक मिळणार आहे आणि 5व्या शिलाचं उल्लंघन केलं तर कोणता विपाक मिळणार आहे. विपाक आणि परिणाम. तर आपल्या जीवनामध्ये जे जे येतील विपाक आणि परिणाम ते आपल्या कर्माने येतात. तर आपण या ठिकाणी भगवान बुद्धांनी आपल्याला 5 शिलाबद्दलच्या कर्मशील 12मध्ये शील पालनामुळे येणारे परिणाम आणि शील न पालन झाल्यामुळे न केल्यामुळे येणारे परिणाम. इथे शील धर्मामध्ये कर्म सिद्धांत दडलेला आहे. तर तो कर्म बुद्धांनी आपल्याला कर्माची जाणीव करून दिलेली आहे की तुमचे कर्म चांगले असले पाहिजे, योग्य असले पाहिजे, ठीक असले पाहिजे, की जितके ते चांगले आणि योग्य असतील तितकं सुख तुमच्या जीवनात पण येईल आणि तुमचे तसे वाईट कर्म पण